वेलकम टू रश्मीज रसोई। सर्वांनाच नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। नारळी पौर्णिमा म्हटलं तर प्रत्येकाच्या घरातच नारळाच्या वड्या आपापल्या पद्धतीने केल्या जातात। आज मी तुम्हाला आमच्या अगदी सिंपल सोप्या पद्धतीने 15 मिनिटातच नारळाच्या वड्या कशा बनवायच्या ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल अशा खोबऱ्याच्या वड्या बनवणार आहोत। त्याकरता 2 वाटी मी खवलेलं ओलं खोबरं घेतलं आहे, 1 वाटी साखर वापरणार आहोत आणि अर्धा वाटी दूध यूज करणार आहोत। 2 चमचे तूप वापरणार आहोत आणि चमचाभर वेलची जायफळ पूड घेतली आहे। तर चला मग लगेचच खोबऱ्याच्या वड्या बनवायला सुरुवात करूया। नारळाच्या वड्या बनवण्या अगोदर गॅस चालू करण्याआधीच ना आपण ताटाला किंवा एखाद्या लाकडी फळीला पोळीपाटाला तुपानी ग्रीस करून घ्यायचं आहे। मी ह्या ताटावर तुपानी व्यवस्थित ग्रीस करून घेते, म्हणजे जसं आपलं सारण तयार झालं का लगेचच आपल्याला वड्या थापता येतील। तर चला मग लगेचच आता नारळाच्या वड्या बनवायला सुरुवात करूया। नारळाच्या वड्या बनवण्याकरता गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे। पॅन व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे। पॅन पण आपला व्यवस्थित गरम झाला आहे। अगदी चमचाभरच तूप घेते ह्या पॅन मध्ये। तूप मेल्ट झालं का पॅनला पसरवून घ्यायचं, म्हणजे आपलं खोबरं चिकटणार नाही। आता आपण ह्याच्यावर खवलेलं ओलं खोबरं ऍड करणार आहोत। एक मोठा नारळ मला लागला आहे 2 वाट्या खवलेलं ओलं खोबरं घेण्याकरता। आता एक 4 ते 5 मिनिटाकरता हे खोबरं आहे ना आपल्याला तुपावर असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यातला जो पाण्याचा अंश असतो ना तो नाहीसा होतो आणि आपल्या ह्या नारळाच्या किंवा खोबऱ्याच्या वड्या खूप जास्त दिवस व्यवस्थित टिकतात। आता लो टू मीडियम फ्लेमवर कलर न चेंज करता हे खवलेलं ओलं खोबरं आपण व्यवस्थित परतून घेऊया। हे बघा एक 4 ते 5 मिनिटाकरता लो टू मीडियम फ्लेमवर खोबरं आपण व्यवस्थित परतून घेतलं आहे। आता या स्टेजला आपण ह्या खोबऱ्यामध्ये 1 वाटी साखर घालणार आहोत, अर्धा वाटी दूध। आता गॅसची फ्लेम मी हाय वर करते। हाय फ्लेमवर व्यवस्थित दूध आणि साखर खोबऱ्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता दूध आणि साखर मिक्स केल्याबरोबर हे सारण आपलं थोडं पातळ झालं आहे। आता गॅसची फ्लेम मी आणखीन 2 मिनिटाकरताच हाय वर ठेवणार आहे। हे बघा हाय फ्लेमवर ठेवली ना का असं साखरेचं पाणी होतं आणि हे सारण आपलं असं थोडं पातळ दिसतं। 2 मिनिटाकरता तरी हाय फ्लेमवर हे सारण शिजवून घेऊया। 2 मिनिटं झाले आहेत। आपण हाय फ्लेमवरच साखर विरघळून घेतली होती। आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवायची आहे आणि कंटिन्युअसली ह्याला आपण असं मिक्स करत हे सारण थोडं ड्राय करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा एकदम हाय फ्लेम ठेवू नका, नाहीतर आपल्या ह्या खोबऱ्यांच्या वड्यांचा रंग बदलला जाईल। लो टू मीडियम फ्लेमवरच कंटिन्यू आपल्याला हे स्टर करत हे सारण थोडं सुकून घ्यायचं आहे। आपलं हे खोबऱ्याचं सारण अगदी परफेक्ट तयार झालंय की नाही वड्या पाडण्याकरता चेक करून घेऊया। थोडंसं सारण आहे ना मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडं गार करते। तोपर्यंत अगदी लो फ्लेमवर हे सारण आपण मिक्स करून घेतोय। आता ह्या सारणामध्ये अर्धा चमचा आपण वेलची जायफळ पूड ऍड करूया। सारण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्ही बघितलं असेल का अगदी जाड पॅन आपण घेतला होता, त्यामुळे सारण थोडंही आपल्या पॅनला चिकटलं नाही। वेलची जायफळ पूड ऍड केल्यावर पुन्हा एकदा हे सारण मिक्स करून घ्यायचं आहे।
ह्या वड्या करताना ना दोनच गोष्टी महत्वाच्या असतात, योग्य ते प्रमाण आणि बनवण्याचं योग्य ती पद्धत. कारण का सारण खूप जास्त शिजलं तरी पण आपल्या वड्या अगदी मोकळ्या मोकळ्या होतील आणि कमी शिजल्या तर त्या ओलसर राहतात. आता चेक करून घेऊया. हे बघा, हे सारण गार झालं आहे. अगदी इझिली हाताने ह्याचा लाडू बनतोय, म्हणजे आपलं वडीसाठी हे सारण अगदी परफेक्ट तयार झालं आहे. आणखीन एक टीप देते, हा जर चमचा आपला व्यवस्थित असा हे बघा उभा राहिला तर समजायचं आपलं सारण वड्या पाडण्याकरता अगदी परफेक्टली तयार झालं आहे. सारण व्यवस्थित मिक्स करून घेते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते. आता तयार झालेलं हे सारण लगेचच आपण त्या ताटावर थापून घेणार आहे. आणखीन एक टिप सांगते, जेव्हा आपल्या ह्या पॅनला हे बघा अशी पांढरी परत येते तेव्हा पण आपलं हे सारण तयार झालं असं आपल्याला कळतं, किंवा असा हा गोळा तयार होतो ना पॅन मध्येच, तेव्हा परफेक्टली आपलं हे सारण तयार झालं आहे. चला आता लगेचच हे गरम असताना सारण ताटावर थापून घेऊया. गरम गरम असतानाच हे सारण मी ह्या ताटावर काढून घेते. जाड पातळ आपल्याला कशा वड्या हव्यात तसे हे आपल्याला थापून घ्यायचं आहे. खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, अशा मीडियम कन्सिस्टन्सीच्या ह्या वड्या मी करणार आहे. ह्या स्पॅच्युलानीच ह्याला थोडा चौकोनी आकार देते, म्हणजे कापताना ह्या वड्या व्यवस्थित कापल्या जातील. हे बघा, ह्या वड्या तर आपण व्यवस्थित थापून घेतल्या आहेत. आता ह्या पिझ्झा कटरनी मी ह्याचे चौकोनी तुकडे करून घेते. ही प्रोसिजर करताना ना थोडी हातघाई करायची, कारण का गरम गरम असतानाच ह्या वड्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत. एकदा का गार झालं का ह्या वड्या व्यवस्थित पडणार नाहीत. लहान मोठ्या कशा आपल्याला वड्या हव्यात तशा ह्या आपण पाडून घेणार आहोत. कापतानाच तुम्हाला कळत असेल का लगेचच हे सारण आपलं ड्राय होतं. हे बघा, सुंदर अशा वड्या आपण पाडून घेतल्या आहेत. आता अगदी गार होईपर्यंत एक 10 ते 15 मिनिटाकरता आपण वाट बघूया. असंच ठेवायचंय, थोडंही हात लावायचा नाही, नंतरच ह्या वड्या आपण मोकळ्या करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, आपण हात लावू शकतो अशा ह्या वड्या गार झाल्या आहेत. आता ह्या मी मोकळ्या करून घेते. किती इझिली लगेचच ह्या वड्या मोकळ्या होत आहेत. अशा कालत्यानी ना अशा ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. हे बघा, अगदी सुंदर अशा आपल्या ह्या नारळाच्या वड्या तयार झाल्या आहेत. आता एक एक करून सर्व ह्या वड्या मी मोकळ्या करून घेते आणि लगेचच सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहे. प्रत्येक वडी तुम्ही बघू शकता कशी छान निघाली आहे. आणि हे बघा, अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची अशी आपल्या ह्या ओल्या नारळाची वडी तयार झाली आहे. आता तयार झालेल्या ह्या वड्या मी सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेते. सुंदर अशा तयार झालेल्या ह्या नारळाच्या वड्या ह्या सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेतोय. अगदी परफेक्ट प्रमाण आणि योग्य त्या पद्धतीने ह्या नारळाच्या वड्या आपण जर बनवल्या ना, तर तुम्ही बघू शकता किती परफेक्टली ह्या वड्या घरच्या घरी आपल्या तयार होतात. थोडंही मावा किंवा मिल्क पावडर काहीच न वापरता सुंदर अशा आपण ह्या नारळाच्या वड्या तयार केल्या आहेत. तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या नारळाच्या वड्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने नारळी पौर्णिमेच्या वेळी नक्की ह्या नारळाच्या वड्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या नारळाच्या वड्या कशा झाल्यात ते. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या नारळाच्या वड्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.